भाजपचे नवनिर्वाचित नगरसेविका तेजस्वी घोसालकर सध्या आमच्यासोबत आहे। तेजस्वी, भारी बहुमताने तुमची विजय झाली आहे, कोणाला श्रेय देणार, काय सांगणार? ही सीट भेटल्यानंतर खरं तर पहिलं तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांना धन्यवाद करू इच्छिते, कारण त्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्यामुळे त्यांनी मला ही 2 नंबर वॉर्डची सीट दिली। हा श्रेय सगळा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे जनता आहे, कारण त्यांनी खूप काम केलं आणि लोकांनी आशीर्वाद दिलं। माजी नगरसेवक जगदीश ओझाजी त्यांनीही एका बहिणीसारखं मला सपोर्ट केलं आणि त्यांनी काम केलं, तर ह्या सगळ्यांना मी श्रेय देऊ इच्छिते। वार्ड क्रमांक 1 मध्ये बरेच काम केलं तुम्ही, वार्ड क्रमांक 2 मध्ये तुम्हाला काय काय करायचं? वॉर्ड क्रमांक 2 मध्ये खूप सारे कामं आहेत। त्यामधलं पहिलं होतं रडारचं, तर इलेक्शनच्या आदल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ट्विट केलं होतं रडारचा विषय संपलेला आहे, त्याचा GR पण आलेला आहे, त्यामुळे लोकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे। दुसरं काम आहे लायब्ररीचं, इथे 2 नंबर वॉर्डमध्ये लायब्ररी नाही, त्याचं आहे। प्रबोधनकार ठाकरे एकच आपलं नाट्यगृह आहे, तर 2 नंबर वॉर्डमध्ये हे करण्याचा पण आम्ही प्रयत्न करत आहोत। 2 नंबर वॉर्डमध्ये नाट्यगृह, गार्डन्स बघाल, गार्डन्सची खूप अवस्था बेकार झालेली आहे, तर गार्डन्समध्ये पण नवीन नवीन म्हणजे उपक्रम करण्याचं चालू आहे। रोड्स आहेत, खूप सारी कामं आहेत, ते आम्ही करणार आहोत। मुंबईमध्ये आता अशी मागणी केली जाते की मुंबईचे जे महापौर आहेत ते महिला असली पाहिजे, तुमच्या नावाच्या पण चर्चा आहे, जर तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही तयार आहात का, किंवा कोणाचा फोन आला होता का? अशी काही नाही, चर्चा ती होतच राहते, पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती ठरवेल की कोण महापौर होणार। मी आधी ते सांगितलं होतं की महापौरचं आपले वरिष्ठच जे आहेत तेच डिक्लेअर करणार। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।